मग तोही विसरत चालला. म्हणून साधू संतांना अवतारित व्हावं लागलं. येथे उपकारासाठी आले घर जावे. मला सांभाळून घ्या. मी जरा मला उंच बोलायला लागतंय. आणि म्हणून कार्याचा प्रसंग सांगत असताना माऊलीने सुंदर ओवी दिली. कारण मंदिर जर बांधायला घेतलं गावामध्ये, एखाद्या शहरामध्ये गावामध्ये गल्ली बोळामध्ये कुठेही मंदिर बांधायला घेतलं तर फक्त गडबड गोंधळ करू नका बरं का. ह्या आपला काय होतो, कालवा काला होता. आपला काला होत नाही, आपला कालवा कालव सगळं होतं. काय माहितीये का, मंदिर बांधायला घेतलं, पाया बांधायला लागतो. पाया बांधण्याचा मंदिरचा खांब वगैरे चढवून मंदिर. पण मंदिरावर पूर्णत्व केव्हा येतं, ज्या वेळेला मंदिराला कळस लागेल नाही का, तेव्हा मंदिर पूर्ण झालं म्हणून समजलं जातं. कित्येक मंदिर आपण पाहतो तिथं कळस चढले नाही, त्याच्यामध्ये मूर्ती स्थापना झाली नाही. याचं कारण काहीतरी द्वैत, एकामेकाचा द्वेष. एवढं मी वसा टाकला पण माझ्यातून कळस वजवत नाही, पण त्याच्यामध्ये भानगडीमुळे ते कळस झालेले आहे बरं का. किंवा अजून काहीतरी वेगवेगळे भानगडी असतील. देवाच्या बाबतीत मला वाटतंय भानगडी करू नये. असं तसा कार्यक्रम उरकून भगवंताला बरं वाटेल असं केलं पाहिजे. आणि म्हणून मंदिराचं पूर्णत्व केव्हा आहे, मंदिर पूर्ण झालं असं केव्हा म्हणताय, जेव्हा मंदिराला कळस चढेल. आणि नदी जी उगम पावते डोंगराच्या माथ्यावरती उगम पावते ती. जशी आमची सावित्री आमच्या सावित्री किनाऱ्यावरती आम्ही आहोत. तिनं कुठं महाबळेश्वरच्या त्या डोंगरातून उडी मारली खाली, आणि खाली मग आमच्या गावातून बाजूला निघ. पण तिथे थांबली नाही. ती जेव्हा समुद्राला मिळाली तेव्हा ती पूर्णतेला पोचली. किंवा सोनं आपण पाहतो, सोनं हे काय ते 16 कॅरेट 18 कॅरेट जे सोनं असतं त्या सोन्याला जास्त भाव नसतो बरं का. जे कसून जाळून परत ते कसाला निघतो नाही का, शुद्ध सात्विक 52 नंबरी म्हणतात त्याला काहीतरी, तेव्हा त्या सोन्याला भाव येतो आणि किंमत येते. माऊलींनी सुंदर ओवी दिली. मंदिराच्या कामा कळसू परम सिंधूशी परम नदीशी सिंधू परम सिंधूशी नदी परम नदीशी सिंधू पूर्णता का सुवर्ण शुद्धी का कसू 16 जैसा. परम सिंधूशी परम गंगा गंगेशी सिंधू प्रवेशू का सुवर्ण शुद्धी कसू 16 जैसा. कारण मंदिराची पूर्णता कळसानंतर आहे, नदीची पूर्णता सागराला मिळाल्यानंतर आहे. ते जर इकडे तिकडे गुटमतीला पूर्णता येत नाही, तसं काल्याचं कीर्तन सप्ताह जो 8 दिवसाचा सप्ताह आहे त्याची सांगता, त्या सांगतेचं कीर्तन जे काल्यानं होतं. आणि म्हणून ह्या काल्याला कळसाची उपमा दिली. 7 दिवस नामयज्ञ झालेला असतो, त्यातलं हे 8वं कीर्तन. आणि 8वंच का, कारण बऱ्याच ठिकाणी 1.5 दिवसा सप्ताह असतो, 3 दिवसा सप्ताह असतो, पण 8 दिवसाच्या सप्त्याचं अनोख्याचं महत्व आहे. याचं कारण ज्याचा आपण 8व्या दिवसाचा काला करतो तो 8वा आहे. 8वा आहे नाही, 8वा भगवंत 8वा आहे. आणि तो भगवान कोण आहे तर जगत चालक भगवान श्रीकृष्ण गोपाल कृष्ण. बरं, हे चरित्र भगवंताने 3 ठिकाणी केलं नाही का, 3 ठिकाणी केलं. हा काला नक्की कुठे केला
हा प्रश्न आहे. सर्वांना श्रुत असतो, कारण काल्याची कीर्तन ऐकून ऐकून आपले कान पवित्र झालेले आहेत, सुखी पावलेले आहेत. विठाला विठाला आणि म्हणून 3 ठिकाणी भगवानाचं चरित्र केलं, पण विशेष चरित्र जे केलं गोकुळामध्ये. चरित्र ते उच्चारावे, विशेष असं चरित्र जे केलं ते गोकुळामध्ये केलं. आणि गोकुळामध्ये केलेलं चरित्र, लीला असतील, चरित्र असेल, तेच या काल्याच्या कीर्तनामध्ये सांगावं. आणि जर मथुरेमध्ये केलेलं जर चरित्र सांगायला गेलं तर ते सगळं कापा कापीन हाना माऱ्या होत्या, नाही का? हे चरित्र पचरी पडणार नाही. गोपाळ कृष्णाने जे लहान वयामध्ये जे केलं, ते चरित्र सांगायचं, त्या लीला आपल्याला सांगायच्या आहेत. आणि ह्या लीला भगवंताने केलेत, त्यासाठी तुकोबा राय, तुकोबाराने अभंग हा अभंगाची रचना केली. मग आपल्याला सर्वसामान्य माणसाला प्रश्न पडेल, तुकोबारा सांगा तुझी आहे संगती. तुकोबारा त्यावेळी होती का? होते ना, गोपाल वेशात होते. देवा धरिसी अवतार, माऊली जनाबाई सांगते, नाही का? जनाबाई सांगते, देवा धरिसी अवतार आम्ही तुमचे बरोबर. रामराज्यामध्ये आम्ही कोण होतो? जेव्हा रामाने अवतार घेतला तेव्हा आम्ही वानराच्या फौजा होतो, नाही का? नंतर कृष्ण अवतारामध्ये आम्ही गोपाळ झालो. तुम्ही झाले नंदबाळ, आम्ही झालो रे गोपाळ. आणि तुम्ही उभे विटेवरी, आम्ही झालो वारकरी. आणि म्हणून आपण पण देवाबरोबर आहोत, पण आपल्याला ते आपण विसरलोय, बरं का? मी देवाबरोबर आहे, देव माझ्याबरोबर आहे हे विसरलोय. आणि म्हणून तो या झाला फाटा बाधिकेचा. ही बाधा लागले, मायारूपी बाधा लागल्यामुळं त्याच्यापासून अनेक पाऊस ना. तर देव आपल्या जवळच आहे. हृदयी बंदी खाना केला आत विठ्ठल कोणीला, पण ते संतांनीच कोंडावं, बरं का? देव आहे, सूक्ष्म रूपानं आहे, फक्त त्याला जाणलं पाहिजे. आणि म्हणून ते जाणण्याची शक्ती कुणाजवळ आहे ते दाखवून कोण देतं? तर सद्गुरु, संत महात्मे. आणि म्हणून काल्याचं महत्व फक्त संतच सांगू शकतात. आणि म्हणून तुकोबराय सांगतात की इथे संगत आम्ही धरली ती देवाच्या संगतीमध्ये आहोत, बरं का? देवाच्या संगतीमध्ये आहोत. तुकोबरायनं या अभंगाची निर्मिती करत असताना ह्याच्यामध्ये असं दिसून येतं की दोन उभयतांचा संवाद दिसतो, बरं का?
तुझी या संगती झाली अमुची निश्चिंती. बरं का, एक प्रश्न विचारतो आणि एक उत्तर देतोय. मग प्रश्न विचारणारा कोण आहे? तर भगवान परमात्मा आहे. बरं का, इथं प्रश्न विचारणारा भगवान परमात्मा आहे. तो साधू संतांना तुकोबाला गोपाळ वेशामध्ये असताना त्याला विचारतात, तुम्ही माझ्याबरोबर म्हणताय, पण माझ्याबरोबर तुम्हाला फायदा काय आहे? माझ्यावर राहून तुम्हाला फायदा काय आहे? अभंगाच्या उत्तरार्धामध्ये सांगतात, झाले आमुचे निश्चिंती, झाले तुझी संगती झाली अमुची निश्चिंत. तुकोबाला सांगतात की निश्चिंतीमध्ये काय? तर चिंता मिटली आमची तुझ्या संगतीत राहून. मग संगत आपणही करतो नाही का? आपणही करतो संगत. संगत कुणाची करावी? ज्या संगतीनं जाऊन जीवनाचं सोनं होईल, जीवनाचं कल्याण होईल. सद्गुरू कसा करावा, गुरु कसा करावा? काही कुणाच्या पण पाठी जातात, तू कुणाच्या पाठी जातात आणि मग रांगच लागते, मग सगळे त्याच्यात फसतात नाही का? आणि आपल्याला काय त्याचा नावाचा उल्लेख करायचा नाही, परंतु असे किती येतात आणि आपापली दुकानं मांडतात. मोठ्या मोठ्या लोकांना 10वी फेल असणारी सुद्धा ग्रॅज्युएशन लोकांना नमवतात, आहे की नाही? कुठंतरी, कारण संगत गलत, संगत चुकीची ठरल्यामुळं अधोगतीला प्राप्त व्हावं लागतं. म्हणून संगत कोणाची करावी? सज्जन माणसाची संगत करावी, गुरुची संगत करावी, संतांची संगत करावी.
परिपक्वता याला म्हणतात बरं का. बाबा आमच्या गायनामधले भीष्माचार्य आहेत चौधरी बाबा. अगदी खरोखर, कारण एवढ्या वयामध्ये स्वरबद्ध तालबद्ध गाणं हे आमच्यासारख्याची कामं आहेत बरं का. हा, बाबांना धन्यवाद देऊ थोडं कमी. आणि केव्हाही आम्ही असलो की मग मागं सरतात, तुम्ही आहात ना तुम्ही बोला. आणि हाच तर मोठेपणा आहे मोठ्या गायकाचा बरं का. कारण देव वसे चित्ती त्याची घडावी संगती. ज्याच्या चित्तामध्ये देव आहे त्याचीच संगत घडावी. ज्याच्या चित्तामध्ये काय दगड गोटे भरले, दररोज सकाळचा जातो एक धार मारून येतो, त्याची संगत घडावी नाही. संगत कुणाची घडली पाहिजे जिथं जाऊन आपल्या जीवनाचं सोनं झालं पाहिजे, अशाची संगत करावी. बंधूंची संगत करायची नाही, आपल्या जीवनाची अधोगती करायची नाही. भगवंताने दिलं आयुष्य आहे ते सुज्वळ आणि सोपं आणि आनंदाने जगलं पाहिजे. आनंदाचे डोही आनंद आनंदाची अंग आनंदाचे डोही आनंद तरंग. कुणी म्हणावं, संतांनी म्हणावं नाही का. अहो काय होतं त्यांच्याकडे, होतं ते सगळं बुडवलं नाही का. का तर माझी जनता मरते आहे, ती कुठलं कर्ज फेडतील, सगळं बुडवलं. आणि पूर्ण म्हणजे काहीच ठेवलं नाही जवळ, फक्त घालण्यापुरतं धोतील सदरा. जिजामातेला सुद्धा तेवढंच होतं ना. पण आनंद केव्हा याच्यात परवाच्या एका महाराजांनी सांगितलं की गाढवावरून धीन काढली तेव्हाही तोच भाव पंचतरी महाराजांनी आपल्याला सांगितलं. आणि हातीवरून मिरवणूक काढली तोच भाव जगद्गुरूंचा. आणि त्याला म्हणतात कारण साधू थोर जाणा खरे योगी. त्यालाच थोर मानावं ज्याच्या जीवनात जाऊन आपल्या जीवनाचं सोनं बनतं. जगद्गुरु तुकोबारा सांगतात, तुझी संगती झाली अमूलची निशिंती. देवा तुझ्या संगतीत आलो आणि आमची काय झाली निश्चिंती पावलो. आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंडलिया धावा तृष्णेची निश्चिंत झालो. देवा निश्चिंत झालो. देवाने प्रश्न केला, पण एवढं माझ्या संगतीत आल्यानंतर मिळालं काय तुम्हाला. अभंगाचं द्वितीय चरण. नाही देखिले ते मिळे, नाही देखिले तुकोबारा सांगतात, नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोळ्या. देवा तुझी संगत झाल्यानंतर, अरे तू जगाचा चालक आहेस. वृक्ष जाशी चाले हे शरीर कोणाची आसक्ती. चाले हे शरीर कोणाचे. चाले हे शरीर कोणाची
9ला मला सांगितलं जय विठ्ठल करायचंय. मग तुम्ही जर चाली असे घेत बसला तर मग आपल्या लिला बिल आपल्याला काय सांगता येणार नाही. क्षमा मागून बोलतोय बरं का. चाली जास्त नका घेऊ कारण आपल्याला वेळ आपल्याला फार कमी आहे. मला वाटतं 1च तास आहे बाकी. बरं 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 चालेल चालेल. विठाला विठाला आणि म्हणून जगदुपाला सांगतात नाही देखले ते मिळे भोग सुखाचे सोहळे. हा देवा तुझ्या संगतीत आल्यानंतर कोणता भोग शिल्लक राहिलाय, हा कोणतं सुख शिल्लक राहिले का. हा आता ते संतांना फक्त कळालं. आपल्याला सुद्धा कळतं हे सगळं दिलंय ते त्याच आहे. त्यानंच बोलायला दिलंय, त्यानंच पाहायला दिलंय, ऐकायला त्यानंच दिलंय. परंतु आपल्या सर्वसामान्य जीवामध्ये आणि संतांमध्ये हा फरक आहे. संतांनी ते अनुभवलं आणि आपण अनुभवण्याचा प्रयत्न सुद्धा करत नाही म्हणून हा फरक आहे बरं का. म्हणून तुकोबाला सांगतात की भोग सुखाचे सोळे. हा की कोणताच भोग शिल्लक राहिला नाही. नाही न पाहिलं ते आम्हाला मिळालं तुझ्या संगतीमुळे आल्यामुळं. आणि मग पुढे जाऊन सांगतात की घरी तुमच्या काय आहे. हा घरी ताकाचे सर्व संगती देऊन तुम्ही म्हणता की सुखाचं सोडं सगळं काय निश्चिंत पावलं सगळं सांगताय. घरी तुमच्याकडे मग घरी जावं. मग आता माझ्या संगतीत राहून काय होतं सगळं मिळालंय म्हणतात. म्हटलं काय जात घरी जाऊन काय करणार. घरी ताकाचे सरोवर येथे तुझ्याजवळ काय नवनीताचे पूर आहेत बरं का. आणि शेवटच्या चरणामध्ये महाराज सांगता. महाराज म्हणा तुम्ही म्हणा नाही त्यांना द्या त्यांना द्या. हा बोला.
नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे. तुकोबारा सांगतात, गोप वेशातले तुकोबारा सांगतात, आम्ही आता कुठे जाणार तुझ्या, कारण मी मगाच सांगितलं नदी पळत पळत कुठे जाणार, समुद्रामध्ये जाणार, त्याच्या पुढे तिचे धाव आहे का नाही. आता तुकोबारा सांगतात, तेव्हा तू भेटल्यानंतर काय पुढे परत आम्हाला दौडू नको, आम्हाला तुझ्यापासून अलग करू नको. आणि म्हणून यथामती यथा मग तर सरळ भावार्थ आपण सांगितलं आहे. थोड्या वेळात आपण भगवंत चरित्र आणि भगवंताने केलेल्या लीला थोडक्यात मध्ये सांगून आपल्याला 8-9 वाजेपर्यंत आपला जय विठ्ठल करायचं आहे. तत्पूर्वी मुखाने नाम, हाताने टाळी वाजून भगवंताचं भजन करायचं आहे. विठोबा तुझी संगती झाली अमुचे निश्चिंत, नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे. घरी ताकाचे सरोवर, येथे नवनीताचे पूर. तुका म्हणे आता आम्ही नवजो दौडिता, नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे. भगवंतानं या अभंगाचा आपण सरळ अर्थ जरी केला असला तरी मग गुह्यार्थ त्याच्या लीलेमध्ये आहे बरं का. आणि म्हणून भगवंतानं केलेलं गोकुळामध्ये चरित्र, त्या चरित्राचा भगवंत अवतारित कुठे झालं तर अवतारित झालेत मथुरेमध्ये, नाही का. तर अवतारित झालेत ते काय लहान बालक म्हणून आले का. गोपाळ केव्हा झाले, ते बाळकृष्ण केव्हा झाले, जेव्हा गोकुळामध्ये आल्यानंतर. पण प्रथम जेव्हा अवतारित झाले ते मथुरेमध्ये आले, आणि ते पण आले बंदी शाळेमध्ये. एक बाबा दुपारचा राजवाड्यामध्ये जन्माला येतो बरं का. हे जगाचा चालक बाबा, मी म्हटलं जगाचा चालक ईश्वर, एक पूर्ण पुरुष आणि एक पूर्णोत्तम पुरुष. पूर्ण पुरुष कोण आहे, पुरुषोत्तम भगवान श्रीराम. ते दिवसा 12 वाजता जन्म अवतारित झाले. जन्माला नाही म्हणता, देव जन्माला येत नाही, तुम्ही आम्ही जन्माला येतो. संत अवतारित होतात, देव अवतारित होतो. आणि कृष्ण भगवान, कृष्ण भगवान पूर्णत्व अवतार म्हणतात कृष्ण भगवंताला. कारण या अवतारामध्ये कोणतीच काही शिल्लक भगवंताला ठेवलं नाही. आपल्या भक्तांबरोबर जे राम अवतारामध्ये काही भक्तांच्या अपेक्षा होत्या, त्या अपेक्षा त्यावेळेला पूर्ण करू शकला नाही. याचं कारण काय झालं तर प्रभू रामचंद्र एक वचनी, एक बाणी आणि एक पत्नी होते बरोबर. आणि वाल्मिकी ऋषीने जसं लिहून ठेवलं नाही का, जसं लिहून ठेवलं तसं प्रभू रामचंद्र किती 40,000 वर्ष अगोदर लिहून ठेवलेलं. राम जन्माला याच्या अगोदर नाही का, आणि त्याच्यानंतर राम जन्माला आले. पण रामाने अवतारित झाल्यानंतर जसं वाल्मिकीनं सांगितलं तसंच वर्तन करून दाखवलं बरं का. थोडं पण इकडे तिकडे गेले नाही. स्वतःच्या मनानं मी राजा आहे, काही करू शकतो ना, परंतु तसं नाही केलं. बोलिले वाल्मिक तैसेची करीन. आणि म्हणून जसं वाल्मिक ऋषी जसं लिहून ठेवलं त्याच पद्धतीने बघून श्रीराम वागले, चालले आणि जगाला आदर्श ठेवून दिला बरं का. मग रामाचा आदर्श घ्यावा, भगवान श्रीरामचंद्राचा आदर्श घ्यावा आणि भगवान श्रीकृष्णाच्या नावाचा उच्चार करावा फक्त बरं का. उच्चार आचार करायला गेलं तर नाही जमणार, जमल का आचार. आणि म्हणून हा भगवान श्रीकृष्ण रात्री जन्माला आला, पावसाळ्यामध्ये जन्माला आला
अगदी मध्य पाऊस होता श्रावणाच्या वेळेला. हा आणि धोधो पाऊस पडत असताना जन्माला आला प्रभू रामचंद्र. कडाक्याच्या उन्हामध्ये दुपारी 12 वाजता जन्माला आले. हा फरक दोन भगवंतामध्ये आहे. परंतु दोघांची पण नावं रामकृष्ण नामे ही दोन्ही साजिरी हृदय मंदिरी स्मरण. तुम्ही म्हणाल की फक्त कानाच्या कीर्तनानं भगवान श्रीकृष्णाचे का रामाचं स्मरण करायचं का नाही. राम आणि भगवान श्रीकृष्ण आपला आराध्य आहेत. ते दोन्हीच आपण नामचिंतन केलं तर आपल्या जीवनाचं कल्याण आहे. आणि म्हणून सांगायचा मुद्दा असा की भगवान श्रीकृष्ण मथुरेमध्ये अवतरित झालेत. जी देवकी मातेची आणि वसुदेवाचं तपश्चर्या होती, त्या तपश्चर्याच्या फलप्राप्ती म्हणून भगवान श्रीकृष्ण अवतरित झालेत. पण 8 वर्षाची मूर्ती अवतरित झालेत. 8 वर्षाची मूर्ती. आता 8 वर्षाची मूर्ती जर समोर उभी राहिली आणि म्हटलं आई देवकी आई मी तुझा मुलगा आहे की नाही, बरं ती मानेल माझा मुलगा. पण इतर लोक मानतील का 8 वर्षाचा मुलगा असं काय आईच्या गर्भात लपलं होतं का. 12 वर्ष एकच लपलं होतं. शुक मुनी लपले होते बरं का. 12 वर्ष लपलं होतं आईच्या गर्भामध्ये. ह्या संसाराच्या गाड्यामध्ये यायचंच होतं. हा नश्वर संसारामध्ये बघायचाच नव्हता. ही सृष्टी बघायची नव्हती म्हणून आईच्या गर्भामध्ये 12 वर्ष लपलं. बामणाचं पोरेकर कशाची खेळाशी गेले. 12 वर्षे लपलं रे असं ते फार मोठा बघायचो. पण तेच तेवढे 12 वर्ष राहिले. आणि मग 8 वर्षाची मूर्ती उभी राहिल्यानंतर आईला म्हटलं तर आई म्हटली बाळा माझं बाळ होऊ शकतोस तू. चतुर्भुज मूर्ती उभी राहिली. परंतु देवकी माता म्हणली नाही तुला छोटं व्हावं तरच माझं बाळ होशील तू. आणि म्हणून आता देवाला काही अशक्य आहे का ते, कारण तिची तपश्चर्या होती बरं का. आणि म्हणून देवाला लहान झाला पण इथं ठेवून जमल का, कारण वसुदेवाला चिंता होती नाही का. नंदाच्या घरा श्रीकृष्णाला वसुदेव म्हणले की आता हे ठेवून जमणार, कारण तो मारायला टपलेलाच आहे. मामा कंस मामा. बरं कंस मामा राक्षस होता का. जर राक्षस असेल तर भगवंताचा मामा आहे तो. याची राक्षसी वृत्ती होती बरं का, राक्षस नव्हता, वृत्ती होती कंस मामाची. म्हणून देवकी मातेला आणि वसुदेवांना चिंता लागली आणि आता ह्याला कुठेतरी हलवलं पाहिजे. पण हलवायचं कसं. आता बरंचसं चरित्र आहे, कारण आपल्याला तर पुढे पाहायला लागणार आहे. पण महाराजांच्या माझ्या जर महाराज माझं नाराज झाले बरं का, म्हणून वेळ आता मी जर घेतला तर म्हणजे तुम्ही मग कसं वाढवलं म्हणून ते मला तर त्यांच्या आज्ञेत राहायला लागणार आहे. म्हणून काय आहे, जरा वेळेनुसार मी थोडंसं हे केलं, तुम्हाला थांबवलं, त्याबद्दल क्षमा असावी बरं का. तर मग देवाने आता काय केलं, तर देवच जन्म अवतारित झालेत. त्यांनी फक्त त्या दृष्टी पाहिली आणि ती शिंपळा वगैरे त्या बांधलं होतं पायाला हाताला, ते सगळं तुटल्या, आपोआप सुटल्या. आणि ते दरवाजे वगैरे का ते सगळे चोपदार वगैरे बसले, त्यांना झोपी घालवलं. आता हात झोप देणार आणि हात उठवणार नाही का. त्याला जर ठरवलं ह्याला उठवायचं, कसं उठवायचं, झोपून उठवायचं का आयुष्यातून उठवायचं, ते त्याच्या हातात आहे बरं का. तो लागेल परमात्मा आहे. मग त्याने काय केलं, ह्याला झोपवायचं. झोपवल्याशिवाय पुढे मार्ग मिळणार नाही. बापाला सांगितलं काही चिंता करू नका, तुम्ही फक्त मला डोक्यावरती घ्या आणि गोकुळामध्ये न्या. आता देवाला घेतल्यानंतर मग चिंता राहील का हो. मगाशी आपण सांगितलं, तुकोबारायांना सांगितलं की तुकोबाराय म्हणलं तुझी मग संगत घडली, आम्ही निश्चिंत झालो. आता वसुदेव थोडं का मायेचा प्रभाव थोडासा होता. देव बरोबर असताना माया थोडी
किंवा अध्यात्म असं भगवंत चालत होता त्यांच्याबरोबर. आणि म्हणून पाण्यावर लगेच डोक्यावरती त्या टोपडीमध्ये घेतला भगवान श्रीकृष्णाने यमुना माईच्या तीरावरती आला. पाऊस मी सांगत होतो मगाशी की अखंड धोधो पाऊस पडत होता. आता अवकाळी पाऊस पडतोय, गारांचा पाऊस, बरं का. आता हे बघा काय किती विचित्र झालं. याचं कारण काय, कारण याचं कारण काय असू शकतं? काहीतरी आपल्याकडे चुकतंय, काहीतरी आपल्याकडे चुकतंय. म्हणून देव हा काहीतरी शिक्षा देतोय. नको तेव्हा पाऊस, नको तेव्हा थंडी, नको तेव्हा उन्हाळा, काय हे काय सर्व निसर्ग बिघडला, बरं का. नको ते अनेक प्रकारचे आजार. थोडा ऊन जास्त झालं की आजारी माणसं पडतायत, पाऊस जास्त झाला की आजारी पडतायत. हे पहिलं नव्हतं. पूर्वीची माणसं सांगतात, काही लोक आता, माझी आई आज जवळजवळ 85 वर्षाची आहे, पण अजून तिला कोणत्या प्रकारचं ऑपरेशन झालं नाही. डायबिटीस नाही, कसलंच नाही. काय खताचं, शेणाच्या खताचं अन्न खाल्लेलं, बरं का. याचं कारण जुन्या माणसांचं खरं काय त्यांचं कौतुक. बाबा तुम्ही पण काय घ्यायचं असतात, हे अजूनपर्यंत आवाज बंद त्यांचा तसाच ठेवलाय. याचं कारण आता आम्ही जास्तीत जास्त 60पर्यंत गाऊ, बाकी काय उद्या आम्हाला पण लोक असणार आहेत, नाही का. आणि म्हणून काय झालं, ते शृंगारा तुटल्या आणि मग घेतला डोक्यावरती भगवंताला. यमुना माईच्या तिथं आला. यमुना माई ही भगवंताची संसार सगळं धावता पण सांगत जाऊ. सासू कशी, आता सासू त्याचा पण मोठा इतिहास आहे, परंतु तिनं दर्शन घेण्यासाठी आपला प्रभाव वाढवला, बरं का. डोक्यावरती होता, वसुदेवानं प्रवेश केला. कसं जायचं चिंता होती, बरं का, कारण मायेचा थोडा प्रभाव होता. स्वतःच्या हिमतीवरती देवाला घेऊन पुढे चालले. परंतु नंतर असं वाटलं की स्वतःलाच काळजी वाटली, अरे माझं एवढ्या वर्षात माझं बाळ जी झाली त्यांना सगळी कंसाने मारून टाकली, एवढं तरी जिवंत राहिलं असं तर बरं झालं असं नाव सांगण्यासाठी. पण हे पण आता काय होतंय काय सांगू शकत नाही. परंतु पुढे गेल्यानंतर भगवंताला वाटलं आता बापाला जेव्हा तोंडापर्यंत पाणी आलं, बरं का, माणूस कुठपर्यंत सहन करतो, गळ्यापर्यंत. तोंडावरती आल्यानंतर नाही सहन करत. त्या माकडाचं पण एक कथा आपल्या सांगायची नाही, गोष्टी सांगायच्या नाही, बरं का. ते असं करतं, ते आलं तो तोंडापर्यंत पडे की पाया खाली मुलाला टाकतं बाळाला आणि ते उभं राहतं वरती, आपला जीव वाचवतो. ती कथा आपली आहे, ही स्थिती आपली आहे. आपण तो स्वार्थी आहोत. हा, मग वसुदेवानं आता तोंडापर्यंत मग बापाला ही तकलीफ द्यायची नाही. म्हणून भगवंतानं काय केलं, सासूबाईला दर्शन देणं गरजेचं आहे. म्हणून डावा अंगुष्ठा काढला आणि यमुना माईला स्पर्श केला. आणि मग यमुना माईला सांगितलं की असं तसं त्या जागा दे. आणि मग यमुना माईला काय दर्शन मिळाल्यानंतर काय देवाचं चरण स्पर्श झाल्यानंतर दुभागली. मोठे कीर्तनकार सांगतात की मायांचा भांग असतो ना मधोमध, महिला मंडळाचा जसं मधोमध भांग पडतात तशा पद्धतीने दुभंगली. आणि वसुदेव गेले तिथे. कुठे गेले? नंदबाबाच्या घरामध्ये गेले. यशोदामाई नंदबाबा निद्रिस्त होते. रात्रीची वेळ होती ना, 12-12:30ची वेळ. आणि तेवढ्या वेळेत गेल्यानंतर निद्रिस्त होते. आणि तिथे जाऊन ती दारं ऑटोमॅटिक उघडली. देवाला ते ठेवलं आणि ठेवल्यानंतर तिथे उपजली होती माया, उपजली होती. ती उचलली आणि तिला घेऊन आलं. कुठे? मथुरेमध्ये. आणि मथुरेमध्ये आल्यानंतर त्याच्या कारागृहामध्ये प्रवेश केला, तशी ती ऑटोमॅटिक त्या शृंखला सगळ्या पायामध्ये अडकल्या. बघा, देवाला जवळ घेतला की आपोआप बंधनं तुटतात, है की नाही? आणि देवाला सोडला की मायेची बंधनं अडकतात. आणि म्हणून आपला हाच प्रश्न आहे. आपण पंढरपूरला जातो, देवाच्या पायाचं दर्शन घेतो, चरण स्पर्श करतो. आणि चरण स्पर्श केल्यानंतर भारी ते 15 ते 20 मिनिटं असं वाटायला बापरे जीवनातलं सगळ्यात सुख मिळालं मला. पण 15 मिनिटानंतर मग आता काहीतरी खाल्लं पाहिजे, एवढ्या वेळ लाईन लावले झालं, परत आपण मायेमध्ये येतोय. पण संत महात्म्यांचं तसं नव्हतं. ते एकदाच का दर्शन चरण स्पर्श झाला की असो वाईसा कोठे आठवायची नाही, देहीच विदेही भोग दशा. जेवणा खाण्याची त्याने काय केली होती का? चिंता नव्हती बिलकुल. चरण स्पर्श झाला तशा पद्धतीनं तिथं ठेवलं. आणि मायेला आणल्यावर माया, आता माया ती रडते. आता आपल्याला एखादा मनुष्य गतप्राण झाला, मग ते रडायला लगेच मुली येतात, सुना आता कशा रडतात काय माहिती, मग मुली येतात, नातेवाईक येतात. आणि मग काही लोक तर उसनच रडतात. म्हणजे नाही, पण लोकांना वाटलं पाहिजे काहीतरी यांच्यावरती प्रेम होतं, अशा पद्धतीने रडतात. तशी ती ते रडत नाहीत माणसं, ती माया रडवते, बरं का.
ते तेवढ्या पुरतं 1-2-3 दिवस होतं ते हे, बाकी नंतर मग हाय तसा कारभार चालू. तसे माया आल्यानंतर ती रडायला लागली. रडायला लागल्यानंतर ते दोरपाळ जागे झाले झोपेतून आणि लगेच सांगितलं लगेच जाऊन कंसाला. कंस एकदम जलद गतीनं वाऱ्याच्या वेगानं धावत आला, कारण हा 8वा माझा वैरी आहे. विठाला विठाला त्याला मारायला यासाठी धावला आणि बघतोय तर त्याने का पाहिलं ना ही मुलगी आहे का मुलगा आहे, कारण 8वा आहे ना, म्हणजे हा नक्कीच माझा वैरी आहे. असं पकडला आणि घेऊन गेला. शिळेवरती आपणणार तेवढ्याच आकाशीची वाणी झाली. आकाशीची वाणी बोला नाही, आकाशीची वाणी सांगे सकळा. जाऊ दे, आकाशाची वाणी झाली की ती तुझा. अरे मूर्खा, मला काय मारतोस? माझ्या अगोदर तुझा वैरी तुझा काय तिथे गोकुळामध्ये अवतारी झालाय, त्याला मारण्याचा प्रयत्न कर. मला मारून काय, मी तुझ्या हाताशी सापडत नाही. आणि मग विजयसारखी चमकती निघून गेली. इकडे भगवंताचा अवतार झाला आणि मग रात्रीचा अवतारी झालेत. आणि मग सकाळचं कळ आलं. यशोदा माता जागी झाली तर आश्चर्यचकित झाली. लगेच बाळ समोर आहे. बाळ समोर असल्यानंतर तिची दाशी धावतच आली. ते बाळ थोडस आता दाखवलं पाहिजे ना, आलोय मी इथं अवतार कशासाठी आलोय. आणि मग ती दाशी आली आणि त्या दाशीनं पाहिल्यानंतर तिला झालेला आनंद तिला प्राप्त केला. काय म्हणजे लोकांना सांगताना काय सांगितलं, पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिलं आणि पाहतच राहिले. अतिशय गोंडसाचा भगवंत जो जन्माला आलाय, अवतरित झालाय, त्याला पाहिलं आणि मग ती सांगतच सुटली, गोकुळच्या सुखा गोकुळामध्ये आनंद झालाय. नंदबाबाला बऱ्याच वर्षातून यशोदा मातेला नंदबाबाला मुलगा झाला आणि आनंद सांगण्याच्या भरामध्ये ती सांगत सुटली सगळ्यांना. गोकुळ आपलं आनंदित झालं. पण एक झालं, आनंदित झाले. आनंदाच्या भरामध्ये कोणी पुड्या तोरणे करते कथा गाते गाणे. आता आपल्याला धावतच जावं लागेल, कारण जर आपण सगळं काय सांगत बसलो तर आपला वेळ तेवढा आपल्या जवळ नाही. आणि म्हणून 8:30 वाजले. आणि म्हणून बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. बाळकृष्ण नंदा घरी नामकरण झालं. आता आपण करून घेतलं बरं का. त्यात नामकरणाच्या बऱ्याचशा गोष्टी कथा आहेत, पण ते आता सांगत बसून नाही जमणार. त्या बाळाचे यशोदा मातेला अवतरित झालं, जन्माला आलं. त्याचं नाव भटांनी काय ते गर्ग मुनींनी त्याचं नाव श्रीकृष्ण ठेवलं. आणि मग सगळ्या गोकुळाला आनंद झाला. आनंदाच्या भरामध्ये लोक आनंदाचा काय भगवंत आल्यानंतर चिंता ते पळाली गोकुळाबाहेर. कारण पहिली गोकुळवासी जे होते चिंता करत होतात. कोण आजारी असायचं, कुणाला काही शेतीमध्ये जास्त पिकायचं नाही. पण भगवंत आल्यानंतर
जसं रामप्रभू सुद्धा अवतारी झाले त्यावेळेला अगदी निसर्ग अतिशय फिरून निघाला होता, तशा पद्धतीनं जन्म तुटला. हा बरोबर, कृष्ण गोकुळी जन्माला दुष्काळ झाला. हा तो नंतर त्याला ते समजल्यानंतर बरं का. पण इकडं आनंद झाला आणि आनंदाच्या भरामध्ये आणि सर्व सुखी लोक झाली. म्हणजे कसं चिंता पळाली त्यांची, जी काही चिंताग्रस्त होते. बरं असं का झालं गोकुळामध्ये? हे गवळी आणि गोपाळ कोण असतील तर भगवंताच्या बरोबरचे मागच्या जन्मीचे वानर, बरं का. कारण त्या मोठी कथा आहे, पण आपल्याला ती घ्यायची नाही. ते राहिलेलं जे काय रामाकडून, कारण रामाने सांगितलं बा आता मी ह्या अवतारामध्ये तुमची इच्छा पूर्ण करू शकत नाही, पुढच्या अवतारी नक्कीच मी इच्छा पूर्ण करीन. आणि म्हणून ते सगळे गोपाळ गवळणी सगळं हे भक्त सगळे जन्माला आले होते. आणि म्हणून आल्यानंतर भगवंताला पाहिल्यानंतर अतिशय गोकुळ आनंद झाले. आनंद झाल्यानंतर भगवंतानं सगळ्या गोपाळांना, तर लहान बाळ थोडं मोठं झालं, रांगत रंगणी चोरी तरवणी. तर थोडं रांगत असताना ढोपरी जात असताना ढोपरी जाता हळूहळू वाढलं, मोठं झालं. आणि मग त्या गोपाळांच्याकडे त्यांनी पाहिलं, तर गोपाळाच्या पाड पाहिल्यानंतर गोपाळ हडके होते, असे काटकुळे होते. देवानं पाहिलं, देव म्हटला तुम्हाला काय खायला, काय दूध तूप लोणी काय भेटतं का नाही? त्या गोपाळाने सांगितलं आई आमच्या घरच्या आई जे काढते ते सगळं काय करते मार्केटमध्ये, आताच्या भाषेत मार्केटमध्ये बाजारामध्ये घेऊन विकायला जातात. बाजाराला विकायला निघाली मथुरेला तर ते विकायला जातात. आम्हाला काय भेटतंय? आम्हाला फक्त ताकच भेटतं, फक्त ताक, बरं का. ताकच फक्त बरं. पण ताकाचं त्यांनी तुकोबाराने त्याचं वर्णन केलंय, ताकाचं सरोवर, बरं का. सरोवर किती पाणी असतं सरोवरामध्ये, मग सरोवर ताकाचे. आणि मग ताक पिऊन तुमची काय बॉडी होणार आहे का? ती तब्येत होणार का तुमची? असं नाही चालणार. आता आपल्याला काय करायला लागेल, तुमची तब्येत मला कारण मी त्याच्यासाठी अवतारी झालोय, तुमची इच्छा पूर्ण करण्यासाठी मी अवतारी झालोय. त्यामुळं आता मी सांगेल तसं करायचं. मग काय करायचं भगवंता? तर आपण चोऱ्या करायच्या. चोऱ्या करायच्या. पण चोऱ्या कसल्या करायच्या? तर म्हटलं आता खायची वस्तू तीच चोरी करायची. मग तेव्हा चोरी करायची तर काय, दही तूप लोण्याची चोरी करायची. देवा चोरी करायची, पण नक्की कुणाच्या घरी चोरी करायची, नाही का? ते पण जरा सांग ना. तर म्हटलं काय आहे, असं घर असेल ते एकांत असेल जिथं सर्व घरातली सर्व सदस्य भगवंताला परमार्थाला मानणारी असतील, अशा घरी चोरी करायची. सात्विक चोरी आपल्याला करायची, बरं का. म्हटलं सात्विक चोरी करायची खरं, पण चोरी करताना काहीतरी साहित्य हातात पाहिजे. मग ते देवाने काही वस्तू सांगितल्या, खराटे, वस्त्रगाळ, माती, खडे बिडे असं सांगितलं, काठ्या घ्या असं सांगितलं. तेव्हा ते पेंड्यानं प्रश्न केला, बरं. पेंड्यानं प्रश्न केला, देवा हे तू सांगतोच बरोबर, पण त्या चोरी करत असताना ह्या गोष्टी कुठे चोरी करताना चालतील का? आता जर चोरी करायची असेल तर काय लागेल? करावी का चोरी? चोरी करणं हे पाप आहे. पण भगवंतानं चोरी कसली केली? चित्ताची चोरी केली, शुद्ध नवनीताची चोरी केली, बरं का. तशी हरिणे चित्त बारवित विसरले, बारवाचे चित्त बारवित विसरले, हरिणे चित्त बारवित विसरले, बारवात विसरले, बारवित विसरले. रामाची जाऊ गरा,
हरिणे माझे हरिणे चित्त भार वित्त विसरले आता कैशी जाऊ घरा हे बरा हा लौकिक या गवळीचं एक चित्त हरण केलं होतं बरं का त्यामुळे ती सगळी विसरली हे आता घरी कुठे जाऊ आता आपण जर ठरवलं धरून चला आपण 7 दिवस आपण नामचिंतन केलंय बरोबर नामचिंतन केलंय आता 8वा दिवस आहे 8वा दिवस आहे आणि आपण ठरवलं आता काय या मंदिरातून आपण हलायचं आता मारुतीच्या गणपती बाप्पाच्या साईबाबांच्या सर्वांच्या इथंच आपल्या मंदिरामध्ये स्थान मांडायचं कोण बसून देईल का आपल्याला आणि आपण बसू का यावर बसू का आता जायचं ना घरी आता देवाचंच घर आपल्याला बरोबर झालं असं होऊ शकत नाही कारण आपल्याला आपण जे गुरपटलो ते मायेमध्ये गुरपटलो ती माया आपल्याला बसू देणार नाही स्वस्त बसू देणार ती आपल्याला घेऊनच जाणार जा तुझं करायचं ते कर्म कर ते कर्म केल्याशिवाय तुला सुटका नाही आणि म्हणून ते गौरवणीच म्हणावं हरिणे माझे हरी चित्त भार विद्या विसरले आता कैसी जाऊ घरा नवे बरा लौकिक आणि म्हणून शुद्ध सात्विकाची सात्विक लोण्याची दही दूध तुपण्याची चोरी करायची त्यासाठी साहित्य काय सांगितलं ते साहित्य मग पेंद्यानं प्रश्न केला हे साहित्याने कसं होणार चोरी देवा तुम्हाला काय करायचं मी सांगतो तुम्हाला पोट भरायचं का नाही तुमच्या तब्येती बनवायच्यात का नाही मग या आलं तरी यायला लागे अवघे माझ्या मागे मागे माझी देतो पोट भरी हे म्हणाल तो बरे मग विश्वास कोणाजवळ भगवंतावरती ठेवला पाहिजे ना आता मी आपण संघटना बांधले संघटनेच्या अध्यक्षावरती जर विश्वास नसेल तर ती संघटना कशी चालायची चालेल का संघटना कमीत कमी 1 वर्ष तरी अध्यक्ष टिकला पाहिजे वर्षा आपण अध्यक्ष जर बदली करत गेलो 5 वर्ष संघटना असते पण वर्षावर्षाने अध्यक्ष बदली आता मुख्यमंत्री चेंज होतात ते विषय सोडून द्या हे काय आता गचा सगळे झाले ते काय म्हणतात ते कालवा झाले काला नाही होत आता काही कालवा झाले त्यामुळं तिकडे आपल्याला जर जायचं नाही आपल्याकडे परमार्थातला काला करायचा आहे आणि म्हणून भगवंताने सांगितलं मी सांगितलं तसं करायचं खराटे घ्या का बरं खराटे वस्त्र ही का नाती का खडे का देव म्हटला तुम्हाला कळत कसं नाही आपण ज्या घरामध्ये चोरी करणार अंधार असणार ती मडकी वरती टांगलेली असतात शिंके लावलेली दोरी नाही का तर वरती अडकवलेली असतात मग ती आपल्याला कळणार कशी मग ते त्यासाठी काय करायचं खडे आपण सर्वत्र मारायची कारण ती बघा लोक झोपायची वेगळ्या खोलीमध्ये आणि ते शिंक वगैरे वेगळ्या खोलीमध्ये ठेवलेली असायची पूर्वीची बरं का आता ती शिंके आपल्याला पाहायलाच मिळत नाही ही लहान बाळक आहे ती शिंक त्यांना काय कळणारच नाही बरं का ते आता आपण आपली हंडी बनवतो त्या लोकांच्या स्मरणात राहावं म्हणून तरी नाही तर तसं ते गोड असं मिळतच नाही तसं हा आणि म्हणून ते खडे कशासाठी घेतले तर ती खडे असे सर्वत्र फेकायचे ते दबकण वाजल त्याच्यामध्ये समजायचं काहीतरी तूप किंवा लोणी काहीतरी असणार आणि जर खणखण वाजलं की ते रिकाम आहे बरं का हा आणि म्हणून साधू संत सांगतात हृदय भरलेलं असावं कशानं विकारानं नाही नामचिंतनानं भरलेलं असावं नाम रसानं भरलेलं असावं आपण नको ते रस टाकतोय आतमध्ये बरं का आता एखादे आता सांगायला आपल्याला काय वेळ नाही तर एखाद्या हॉलमध्ये जर गेलो ना किती प्रकारचे रस असतात ते बरं का त्याचा रस टाकून ती काय रस ते आपल्या पचनी पडणार नाही तर रस ब्रह्मरस घे काढा जेणे पिढावर असा रस घ्यावा आणि म्हणून मग खराटे कशासाठी तर म्हटलं ते आपण खात असताना जर कोण एखादी गवळणी उठलीच माती कशासाठी तर म्हटलं तिला काय करायचं आपण ती माती वस्त्रगाळ फेकायची माती वस्त्रगाळ फेकायची मग ठीक ती चोळत बसेल तो पण आपण पळून जायचं मग इंगळे बाबा सांगायचे इंगळे बाबा बरं का वैकुंठवासी इंगळे बाबा सांगायचे काय सांगायचे की तो पेंद्यानं असा प्रश्न केला देवा तिला जर चष्मा घालून आली तर बरं का
मग पेंद्या जरा हे होता, कारण काम न करणारी माणसं आगाऊ असतात, तर पेंद्या त्यातला थोडा आगाऊच होता. देवा म्हणला अरे तसं असलं तर चष्मा घेऊन आली तर काय करा, खरं टाका. खरं टाकली म्हणजे खराट्यामध्ये तिच्या आडखे ती म्हणतो चप्पल घेऊन आली तर इंगळे बाबाला मस्त सांगतात, सांगायचे बरं का. त्यांचं आचरण घेण्याचं करून विनोदाचार्य, विनोद आताचे पण कीर्तनकार आहेत, पण ते इंगळे बाबा ते इंगळे बाबा. आणि म्हणून अशा पद्धतीने चोरी आपण करायची. आणि मग चोरी काय भगवंतानं चालू केली. चालू केल्यानंतर हे गोपाळांच्या तब्येती बनत चालल्या, गोपाळांच्या तब्येती. आणि मग चोरी करून करून काय झालं तर गोकुळामध्ये सर्वत्र पसरलं. आणि गवळणी सगळ्या व्यापाराला तिकडे दुकानावरती म्हणजे विकायला जायला काही ठेवायला बघा, काय करा तर बघावं तर पालती दुधानी म्हणजे जी काय बघायला सकाळचं उठलं गोरस विकायला जावायचं म्हटलं तर सगळे पालती केलेलं असायचं, सगळं खाली दही दूध तुरणी कमी असायच्यात. हा पालती गवळणी तर ते पालती दुधानी. हा दुधानी म्हणजे मडकी. हा तर उठून पाहायच्यात म्हणजे करता कोण, तर म्हटलं कोण नाही, ते नंदाचं बाळ जे आता जन्माला आलं ना ते अवगुणी आहे बरं का, तेच करत असत. आता अवगुणी ते बोलत होते, परंतु अंतस्करणातून नाही बरं का. अंतस्करणात त्यांच्या भगवान परमात्मा होता. चोरी करत होता, पण आमच्या घरी केव्हा चोरी करल भगवंत, आमच्या घरी केव्हा चोरी करल असं त्यांना वाटायचं. आणि ती तक्रारी ज्या नोंदवायच्या तक्रारी घेऊन जायच्यात गाराने यशोदा मातेजवळ. हे फक्त कसं की पुन्हा मला भगवंताला पाहायला मिळावं, पुन्हा पाहायला मिळावं. चोरी करताना पाठीमागे धावताना पाहिलं, पण तिथं गेलं यशोदा मातेच्या मांडीवरती बसलेला असेल तिथं देवाला पाहायला मिळेल म्हणून गाराने सांगायला जायच्या. आणि गाराने सांगता सांगता यशोदा माई म्हटली की गाराने आता वर्षे झाले, तर गाराने सांगता सांगता यशोदा माई म्हटली की कृष्णा अरे तुझा जन्म आलाय ह्या लोकांना, ठीक आहे तू सुख सगळ्यांना देतोय, पण ही नुकसान पण लोकांचं करतोयस ना. अरे तुझ्या घरात जसं आहे तुझ्या घरात कमी आहे का, हा तर तू चोऱ्या करतोस. आई म्हणतो मला ते तुझ्या आपल्या घरचं आवडत नाही, हा आपल्या घरचं मला आवडत नाही, मला बाहेर चोरी करून खाल्लेलं आवडतं, कमाई करून मी खातो, फुकटचं मी खात नाही. विठाला विठाला भगवंताची चोरी म्हणजे कमाई बरं का, त्याला चोरी म्हणतात नाही. नवनीताची चोरी त्याला चोरी नाही म्हणता येईल, ही भगवंताची एक लीला आहे, लीला. त्याला चोरी म्हणणं आपल्याला पाप आहे बरं का. आणि म्हणून असं करता करता सगळे तिकडे ह्याला पण कळालंय, कंसाला पण कळालंय की कोणतरी आपला तो आठवा तो जन्माला आलाय तो आपला काय हे करत नाही. म्हणून मगाशी बोललात पप्पाजी बोललात की कृष्ण गोकुळी जन्माला सुटला. ते जरी असलं तरी गोपाळानं भगवान श्रीकृष्णाने काय केलं तर आपल्या गोपाळांना अगदी धष्टपुष्ट केलं. आणि करत असताना सगळे गोकुळी त्रस्त झाल्या. आणि सांगितलं यशोदा माई काय कर घ्या बाळाला समजाव तू, आणि आमच्या घरी चोरी करा सांगू नको. तुझ्या घरी काय कमी आहे का, 9 लक्ष गायी वर्णन आहे, 9 लक्ष गायी नंदाच्या घराला होत्या. नंदबाबा तिथला राजा होता माणूस बरं का. आणि कित्येक वर्षानंतर मूल प्राप्त झाला होतं, त्याच्यामुळं राजा नंदबाबा असताना त्याच्या घरी कमी नसताना भगवान श्रीकृष्ण चोरी का करत होता, दही चोरी लोक, कारण ते भक्तासाठी आले होते, भक्तांना समाधान देण्यासाठी आले होते. म्हणून मग काय सांगितलं की गवळणी चोरी करत असताना पाहायला भगवंताला तरी त्यांना समाधान मिळत होतं, गाराणी सांगत जाताना तरी समाधान मिळत होतं. परंतु राग हा फक्त वरून वरून होता, आतून अंतस्करणातून प्रेम होतं. विठाला विठाला मग म्हटलं यशोदा माई म्हटली आता काय बाबा तुझ्या खोड्या करून मी आता ऐकून, खोड्या नको करू माझे बाबा, खोड्या नको करू माझे बाबा. महाराजांनी बोलले सोबत आता गप्प झाली, मस्त गवळणी बोलतात. खोड्या नको करू माझे बाबा, खोड्या नको करू माझे बाबा, खोड्या नको करू माझे
मागशील ते खायला देईल, काय लागेल ते खायला देईल, पण कुणाच्या खोड्या करू नको, कुणाच्या घरी चोरी करू नकोस. हा तर मला काय आहे, लोकांची गाराणी ऐकायला येत आहेत आणि मला वाटतं की एकुलता एक माझं बाळ झालंय आणि त्याच्यामुळे मला तुला कुठेतरी दूषण लागल, चोर म्हणून लोक तुला म्हणतील, तर असं काय करू नकोस, तर तुला लागत ते खायला देतो, पण असं काय करू नकोस. भगवंत म्हणला ठीक आहे. मग देवी आईला कोणीतरी यशोदा मातेला सांगितलं, यशोदा आई तुम्ही काय करा, एक नवस करा गणपती बाप्पाला, नवस करा. मग देव खोड्या करायचं सोडल. मग ठीक आहे, नवस केला, नवस म्हणजे करूया, नवस केला गणपती बाप्पाला. देव म्हणला आता काय, भगवान श्रीकृष्ण म्हणला हा देवाचा देव मी आहे, परंतु आता गणपती बाप्पाला पण मान दिला पाहिजे ना, गणपती बाप्पाचं आद्य स्थान आहे, त्याला पण मान दिला पाहिजे. म्हणून एक महिनाभर चोरी केली नाही. आणि यशोदा मातेला वाटलं की आता गुण आला, फरक पडला बरं का, आता देवाला नवस केल्यामुळं. मात्र नवस फेडला पाहिजे. आपण पण नवस करतो, सोन्याचं अंगठी टोपडं देईल, सोन्याचं अंगठी टोपं बरं का, त्या बाळाचं सोन्याचं नाव ठेव, सोन्या नाव ठेवतो आणि अंगठी टोपं खराब त्याला देतात देवाला. आणि एवढा देव भिकारी आहे का? नाही हो, देव हा लाघवी आहे. आणि म्हणून गुण पडल्यानंतर नवस फेडायचा म्हणून खराबर ते मोदक बिदक बनवलं, लाडू बनवलं, ठेवलं. आणि मग आता काय अगरबत्ती आणि ते हे न्यायला विसरलं का, परंतु ती विसरली, देवालाच विसर पाडला. आणि मग देवाने ते घट्ट केलं सगळं गणपती सकट, भगवंतानं सगळ्या गणपती सगळं आतमध्ये टाकलं आणि हारा उपडी करून ठेवला लाडूचा. आणि मग यशोदा माता आई पाहते तर काय कुठं लीला दाखवली की, आणि गणपतीला सांगितलं आतमधून गडबड करायची नाही, मी बघतो काय आहे ते करायचं. आणि यशोदा माता आली, म्हणते काय झालं, तर गेला कुठे हे लाडू वगैरे, लाडू मोदक गेले कुठे. आणि प्रत्यक्ष ज्याला पुजायचं, ज्या नवस पावला, नवसाला पावला गणपती बाप्पा, तो पण नाहीये, गेला कुठं. आई तुला तो एवढा मोठा उंदीर एक आला आणि तो सगळं घट्ट करून गेला. अशा आईला सांगितलं खोटं खोटं बरं का. लबाड बोलाय पण भगवान श्रीकृष्ण, पण लबाड पण रिटर्न बोलत होते बरं का, लबाड बोलाय पण रिटर्न बोलायचं. असं वाटलं पाहिजे की नाही हे खरं नाही, हे असंच बोलतंय. कचरत लबाड बोलत की खरं पण लबाड दिसून येते, पण रिटर्न बोलली ना लबाड येते नाही. असं एवढं मोठा आला आणि तरी खाऊन टाकलं. नाही काहीतरी पण घडलंय, दाखवलं तोंड उघडल्यानंतर भगवंतानं दाखवलं. भगवंताला अंतमध्ये अनंत ब्रह्मांडे उदरी हरी हा बाळकनंदा घरी. ते उदर तोंड उघडलं आणि पाहिलं तर अख्खं एक ब्रह्मांड आहे, अनंत ब्रह्मांड. पाताळ, पृथ्वी, आकाश, स्वर्ग, सर्व अशी असणारी ब्रह्मांड, अनंत ब्रह्मांड. त्याच्यात भगवंताच्या हृदयामध्ये ना अनंत ब्रह्मांडच्या मुखामध्ये ती पाहिलं. यशोदा मोहित झाली, पाहतच राहिली आणि ती संसारातून अध्यात्मामध्ये निघून गेली. बरं का, अध्यात्म मी तुकोबारांची मग अशी अवस्था, असो ऐसा कुठे आहे मी अशी ती भगवंताच्या त्या विश्वरूपामध्ये तल्लीनच विसरतो. मी आलो कशासाठी, मला काय करायचं आहे, मग अशी मी सांगितलं. ती विसरून गेली भान, भगवंताची लीला आहे बरं का ती. आणि माया काढून घेतली होती तेव्हा ते सगळं दिसलं. आणि मग पुन्हा म्हटलं ही अशीच राहिली तर मला पुढचं काय खेळ करता येणार, जे आलोय कशासाठी ते मला करायचं राहून जाईल. आणि म्हणून माया लगेच परत अजून टाकली आणि शुद्धीवरती मातेला आणली. आणि मग ते गणपती सगळं पाहिलं तेव्हा तुला आश्चर्य वाटलं ना, आणि मी ज्याची नावानं नवस केला तो याच्या पोटामध्ये आहे नाही का.
प्रत्येक तेव्हा ते मायेच्या पडदा असल्यामुळं तिला ते कळत नव्हतं आणि मग माया काढून माया पुन्हा टाकली आणि यशोदाबाई म्हणते देवा नको असे कृष्णा असं नको करू. आता तू घरी सुद्धा अशा खोड्या करायला आल्यास मग आता काय करायचं. तर आता एकच माझ्याकडे पर्याय आहे की तू आता काय करायचं शाळेत जायचंस बस. तुझे मित्र घेऊन शाळेमध्ये शाळा तेव्हा कोणती होती तर गायीनं चारायचं शाळा होती बरं का. आम्ही सुद्धा हा गोधने चाराव्या जातो शारंग पाणी मार्गी भेटली. आता ती बरंच बोलताय त्याला पण आता ते आपल्याला बोलायला वेळच नाही. 10 मिनिटांमध्ये आपल्याला शेवा आठवायची आहे. त्यामुळं भगवंतानं मग मित्रांना सांगितलं आपल्याला आता काय आपलं काय राहायला आता इथं काय आई सकट आता आईन जिथं मुख्य मातेनं माझ्या सांगितलं नंतर आता का आपण राहायचं आपण पुरं गायीला सांभाळायला जायचं. मग कुठे जायचं तर यमुना तीरावरती जायचं. गाई गोपाळ यमुना तटी आणि खांद्यावर एक कांबळी हातामध्ये काठी चालला देवीची पाठी सावळाची म्हणजे अशा पद्धतीनं खांद्यावर कांबळी टाकली. आता त्या घोंगड्या पाहायला मिळत नाहीत बरं का. त्या घोंगड्या फार त्याच्यामध्ये उबदारपणा होता. थंडीच्या पावसाच्या टायमात पूर्वी गावी असायच्या. आता त्या बहुतेक काही ठिकाणी आहेत असं नाही. मेंढपाळ लोक पाळतात असतात. ती कोंबडी आणि काठी भगवंताने घेतली आणि सगळ्या संगड्यांना घेऊन गाया घेऊन कुठे निघाले यमुनेच्या तिकडे निघाले गाया चारण्यासाठी. आणि चालत असताना तिथेही भगवंताने अनेक प्रकारच्या लीला केल्या. प्रकार काय केले तर अनेक प्रकारचे खेळ खेळले. विठाला विठाला गाया चारणं सोपं बरं का. गाया चारणं सोपं पण गायांमध्ये ना एखादी तरी गाय आहे ना ती थोडी ओढाळ असते. ओढाळ ती आटपत नाही. तर ह्या गायांमध्ये परमार्थिक हेतून सांगायचं तर मनेरी गाय फार ही होती. आवढाळ होती ओढाळ होती बरं का. मग भगवंताला सांगत की त्या सगळ्या गायींना त्या ते गोपाळ जे होते ते म्हणलं बाकीच्या सगळ्या गाया आम्ही फिरवून आणू पण देवा मनेरी गाय आहे ती बाकी आमच्यानं वळणारी नाहीये. का वळणार नाही तर तिचा जो वेग आहे त्या वेगाला आम्ही तर आकळू शकत नाही. त्या वेगाला थांबवणार तूच आहेस म्हणून मनेरी गाय फक्त तू आकळ बाकीच्या गाय आम्ही फिरून आणतो. आणि म्हणून असं करता गायाला चालत असताना त्या गाया सुद्धा तल्लीन व्हायच्या. तो भगवंताने जर पावा वाजवायला लागलेत ना बासरी वाजवायला लागले की गोपाळ गवळणी तर नाचायच्याच पण गाया वासर सुद्धा तल्लीन विसरायचे. नवे जंगलातले वाघ सिंह सगळे हिंस्र पशु सगळे देहभार विसरायचे आणि सगळे बोलायला लागायचे. भगवंताने वेणू वृंदावनी वेणू कवनाचा गे माये वाजे आणि म्हणून वृंदावनामध्ये वेणू भगवंताने वाजवला. त्या वेणूचा नाद त्या वेणूच्या नादाने काय झालं वेणू कवनाचा माये डोक्यावरती मयूर पंख आहे हातात बासरी आहे खांद्यावरती कांबळी आहे. अशा पद्धतीचा भगवान श्रीकृष्ण ज्या गोपाना गोपीना नवे गाया वासरा नवे पृथ्वी तलावरच्या
सर्व जीव मात्र सुखमय करण्यासाठी आलेला भगवंत तो वेणू वाजवतो. त्या वेणूच्या नादानं सगळं त्रिभुवन तुमचं उठलाय. त्रिभुवन फक्त गोदावरी यमुना माईच्या तीरावरती फक्त तो आनंद नव्हता, तो नाद नव्हता, तर त्रिभुवनामध्ये त्याचा आनंद नाद गेला होता आणि सर्व तल्लीन झाले होते. त्रिभुवनामधली सर्व मंडळी तल्लीन झाली होती, कारण अलौकिक अशी लीला भगवंताची होती ती. आणि मग असं करता करता मग खेळ खेळायला लागले. मग खेळ खेळताना बरेचसे खेळ खेळाय, लगोरी, कबड्डी होतो तो. हा सगळ्यात महत्वाचा खेळ एक होता तो चेंडू फळी. त्याला चेंडू फळी पहिले नाव होतं, आता त्याला क्रिकेट नाव झाले. पण या चेंडू फळीमध्ये तो खेळ आता एक नंबरला आला नाही का. चेंडू फळी, कबड्डी एक नंबरला होता. चेंडू फळी खेळताना लोक खेळताना नव्हे बघताना एवढी तल्लीन होतात ना, एवढी तल्लीन होतात. काही लोकांची महिला काय काय इतक्या अशा जेवण बनवायला ते मीठ टाकायच्या साखर टाकतात. भाजीमध्ये टाकायचं आणि मीठ टाकताना टीव्हीकडे लक्ष, कोण सिक्स मारतोय कोण फोर मारतोय, आणि मीठ टाकायच्या साखर टाकून मोकळ्या होतात. एवढ्या तल्लीन होत्या क्रिकेटमध्ये. या क्रिकेटमध्ये जर एवढ्या तल्लीन होत्या तर देवाच्या नामामध्ये जर तल्लीन झालं तर का देव भेटणार नाही. माझ्यावर मी सांगतो, मी लहान असताना क्रिकेट खेळायला गेलो ना की भूक ताण विसरायचा, तरी खेळतच बसायचो, क्रिकेटच खेळायचो. त्या आई म्हणायच्या तुला भूकता नाही की नाही ते क्रिकेट जाते, पण तेवढा देव जर आवडला असता तर आज कुठे असतो नाही का. सगळे खेळ खेळून झाले, सगळे गोपाळ सगळे थकले, गाई ओवाळायच्या, खेळ खेळायचं, थकले सगळे गोपाळ. थकून आता देवाला म्हटलं देवा हा खांदी बहार पोटी भूक काय खेळायचे सुख. आता हा काला जो झाला होता तो यमुना तीरावरती जवळजवळ 12-12:15 दरम्यान झाला असेल, बरोबर. पण आपला गव्हाणपाड्यातला जो काला आहे तो आता दिवस मावळून गेला, रात्र चालू झाली. हा रात्रीचा आपला काला आहे बरं का, पण मंदिरात आहे त्यामुळे तो कालाच आहे नाही का. वरून आतापर्यंत बऱ्याच ठिकाणी दिवसाचे सकाळचे काले असतात, तर आपल्या मुरुडकरांनी सर्वांना याच्यामध्ये भाग घेता यावा, सर्वांना त्याचा प्रसादाचा लाभ व्हावा. कारण आपण संसारी जीव आहोत, प्रत्येक जण नोकरदार आहोत, धावत पळत येतो. आणि म्हणून हा काला मुरुडकरांनी फक्त रात्रीचा काला ठेवलाय. बऱ्याच ठिकाणी आपण सकाळचा काला करतो, म्हणून हा सकाळचा रात्रीचा काला असला तरी हा काल्याचा प्रसंग आहे. म्हणून खांदी बहार पोटी भूक काय खेळायची सूख. आणि म्हणून तर म्हटलं तेव्हा आता बस झाला जो खेळ बिळ, आता ते पावा पण वाजवून ठेव, आता आम्हाला खूप भूक भुका लागल्यात. मग तेव्हा म्हणलं ठीक आहे, आता भुका लागल्या, आणल्या शिदोऱ्या सगळी शिदोरी आणा, आणि माझे आहे तशी दाखवा सगळ्यांनी. तुम्ही बोला माझी आहे तशी आहे, नाही तरी घराच आहे. हा तुकोबरा गोपाच्या विषयात होता मला तेव्हा. आता एवढा बरोबर तुझ्या सतत आहोत, म्हैशी तिथं चोऱ्या करायला जातोय, म्हैशी तिथं तुझ्या बरोबर संगतीनं आहोत, आणि आता तू सांगतो आम्हाला घरी जा आणि माझ्यासारखं घेऊन या. हे जमणार नाही. हे सगळं एकत्र कर, सगळ्यांचं एकत्र, सगळ्यांना तुझ्या हाताला काळा वाट. तुका म्हणे हरी माझे नाही कोणी नाही घरी. एवढी अवस्था जेव्हा भक्ताची तयार होते तेव्हा भक्त आणि देव आणि भक्तदेवचा नाही विचार, ही अवस्था जेव्हा निर्माण होती तेव्हा माझे कोणी नाही घरी, तर आपण कीर्तन आटपू, काल्याचा प्रसाद घेऊ, पण आपण घरच गाठू. कारण माझे घरी आहे कोण, माझा संसार सगळा, माझा घरी देव आहे असं आपण म्हणणार नाही. तुमच्या सगळ्या माझ्या सगळेच नाही का. कोण असं मी मगाशी म्हटलं मंदिरात नाही बसू शकत आपण, आणि म्हणून ते संतांनीच म्हणावं. आणि म्हणून सर्वांना एकत्र शिदोऱ्या जमवल्या, कमलाकार बसले आणि देव मध्यभागी बसला बरं का. मकरंद जसा कमळामध्ये असतो तशा पद्धतीने भगवंत बसला, कमळाकार सगळे गोपाळ बसले, आणि मग तो काला सगळ्यांचा एकत्र केला. आणि मग तो पहिला आपण जेवटे घेऊ, दोन अभंग घेऊ. आणि म्हणून सर्वांनी या काळ्याच्या कीर्तनासाठी आपण सर्वांनी का आपल्या ज्या काय लाह्यारूपी काय प्रसाद आणला असेल तर ते या प्रसादामध्ये जमा करा. जर कुणी घरून आणला असलं तर, ज्यांना माहिती असेल तर, कारण काल्यामध्ये
काहीतरी थोडासा सहभाग माझा असावा, मग तो कोणत्याही रूपानं तो सहभाग या त्या पातेल्यामध्ये पडला पाहिजे आपल्या हाताचा. त्यामुळं आता बरेचशा लोकांना माहितीच नसेल, त्यामुळं लाहीची छोटी का म्हणा पुढे आणावी आणि त्या एका काल्यामध्ये जो देवाने गोपाळ काला तिथे केला यमुनेच्या तीरावरती, जो काला चंद्रभागेच्या तीरावरती संतांनी केला, तो काला आपल्या इथे सगळ्यांना सेवन करता यावा म्हणून सर्वांनी याच्यामध्ये सहकार्य करावं, सहभागी व्हावं आणि या काल्याचा प्रसाद घ्यावा. आणि म्हणून प्रथम ज्या संतांनी आपला मार्ग दाखवला त्यांचं भजन करू आणि मग शेवटच्या पूर्णत्वावरती जाऊ. ज्ञानेश्वर माऊली तुझी संगती झाली आमुची निशिंती, नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे, घरी ताकाचे सर्व येथे नवनीताचे पोर. तुका म्हणे आता आम्ही न वजो दवडिता, आम्ही हे दवडून जाणार नाही, आम्ही याचं सेवन करू, आम्ही याला पायाखाली तुडवणार नाही. देताना प्रत्येकाला सांगण्याची आम्ही एक विनंती, कळकळीची विनंती आहे, हा प्रसाद देताना खाली पायाखाली तुडवल असा वाटणार आणि हातावरती द्या, लागेल तेवढा द्या बरं का. आणि म्हणून सर्वांनी एकत्र त्या शिबिराकरिता आणि भगवंत कमळाकार बसलेत आणि एकत्र केल्यानंतर आता तिथं काय देवानं शिंक लावलं तसं नव्हतं ना, घरी शिंक पडलं. हा म्हणून आपण शिंक लावले म्हणून फक्त अभंग घ्यावा लागेल. शिंके लावी येले दोरे, सेवा प्रभू चरणी माझ्या सद्गुरू दादा महाराज मोरे बाबा यांच्या चरणी समर्पित करण्यापूर्वी आणि म्हणून या कार्यासाठी उपस्थित आपल्या गव्हाणपाडा कोळीवाडा या ठिकाणी 53 वर्ष आपण हा अलौकिक असा कार्यक्रम सादर केला, त्याबद्दल सर्वांचा आभारी आहे. नव्हे न बोलवता आमचे कार्यक्रम ज्येष्ठ आज आमचे मुख्य बाबा पण आले
आणि आमचे गायनाचार्य माझे परमश्री परमश्री गुरुबंधू माझे आंग्रे महाराज विलास महाराज आंग्रे. कारण एवढे दिवस ते नसायचे दरवर्षी आजारी 2-4 दिवस असायचे पण यावेळेला अगदी पंढरपूरला गेल्यामुळे 8ही दिवस हजेरी लावली. थोडीशी चुकी माझ्याकडे झाली पण ती पुन्हा आणि त्यांच्याकडे क्षमा मागतो आणि तुमच्या सर्वांशी काही चुकलं वगैरे असेल तर ते माफ करून चांगलं असेल ते भगवंताचं संतांचं समजून आपली आजची सेवा संपली. पण तत्पूर्वी जे